नमस्कार सगळ्या कामगारांना माझा नमस्कार, मराठी मनोजचा नमस्कार. मित्रांनो, ऑनलाईन पोर्टल हे काय सगळीकडे सुरू झाली नाही आहे, सध्या बंद आहे. सध्या तुम्हाला तिथंच जाऊन ऑनलाईन नोंदणीकरण असो, नोंदणी असो या कोणताही क्लेम असो, तुम्हाला तालुका सेतूवरच जावं लागेल. परंतु साईट ॲप बंद करणारे एक टॅब सुरू आहे. त्या टॅबवरून आपल्याला घरबसल्या काम करता येतो. म्हणजे आपलं तुम्ही तिथं नोंदणी केल्यान तुमचं अगर मंजूर आहे की नाही झालं की त्रुटीत आहे हे तुम्हाला घरबसल्या आता पाहता येते. तर आपण आपण आता लॅपटॉपवर जाऊन लॅपटॉपमधून पाहू, कारण हा तरी त्रास त्याचा आपलावाला कमी झालेला आहे. कारण यासाठी तुम्हाला तिथं जाऊन रांगेत लागायची आवश्यकता नाही. 1000 रुपये 500 रुपये रोज पाळायची आवश्यकता नाही आहे. कारण तिथं काही एवढे सारे काही काम होत नाही. तुम्हाला अगर तुमचं हे बी पाहायला जायचं असलं, नोंदणीचं तुमचं मंजूर झालं की नाही झालं, त्याच्यासाठी बी तुम्हाला दिवसभर रोजंदारी पाळून सन्या तिथं उभं राहावं लागेल. परंतु आता करायची गरज नाही. हे तुम्हाला घरबसल्या कसं पाहता येते मी तुम्हाला सांगतो. तुमच्या मोबाईलवर सुद्धा पाहता तो घरबसल्या. आता घरबसल्या तुमचा मंजूर झाला की नाही बसला, फक्त तुम्हाला पावती काढायसाठी एखाद्याजवळ प्रिंटर असेल तर त्याच्याजवळ जावं लागेल. प्रिंटरमधून ती प्रिंट 1 रुपयाची तुम्हाला प्रिंट काढून मिळेल. तर अगर तुमच्याजवळ प्रिंटर असेल तर तुम्हाला घरीच काढता येते. ते कशी काढता येईल ते तुम्हाला मी आता समोर सांगणार आहे. तर चला तर मग आपण लॅपटॉपपाशी आणि प्रिंटरपाशी जाऊया आणि तुम्हाला प्रिंट पण काढून दाखवतो. एक टॅब सुरू झाली आहे, त्यासाठी आपल्यासाठी लय चांगली गोष्ट आहे. एक टॅब तर चालू ठेवला आहे. चला मित्र, मग तुम्हाला दाखवतो डायरेक्ट प्रिंटजवळ जाऊन. मित्रांनो, आपण आलो आहे लॅपटॉपजवळ आणि आपल्या प्रिंटरजवळ. तर आपण हे प्रिंट काढून बघूया आणि तुमची नोंदणी स्थिती, म्हणजे तुम्ही तिथं तालुका सेतूवर नोंदणी करायला गेले असता तुम्ही घरबसल्यासुद्धा ही नोंदणी स्थिती पाहू शकता. तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा पाहू शकता, परंतु तुम्ही प्रिंट काढू शकत नाही. प्रिंट काढायसाठी तुम्हाला असा प्रिंटरची आवश्यकता पडेल. तर तुम्ही नोंदणी स्थिती पाहू शकता. तुमची ती पेंडिंग आहे की मंजूर आहे की त्रुटीत आहे हे तुम्ही मोबाईलवर सुद्धा पाहू शकता. तर सगळ्यात प्रथम तुम्ही क्रोम ब्राउझरवर जा. म्हणजे तुमच्या मोबाईलवर सुद्धा क्रोम ब्राउझर असते. त्या ब्राउझरवर गेल्याच्या नंतर आपण आता लॅपटॉपवर बघूया. लॅपटॉपवर मी हे क्रोम ब्राउझर उघडत आहे. सगळ्यात अगोदर सोडल्याच्या नंतर आपण या क्रोम ब्राउझरमध्ये आपण टाईप करूया कामगार मजूर टाईप केल्याच्यानंतर मित्रांनो, ही साईट हे जे महाराष्ट्र व इतर बांधकाम विभाग कल्याणकारी मंडळ, इथं तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो, हे पुढची इंटरफेस अशी येईल. बांधकामची साईट अशी उघडेल. बांधकामची साईट हे उघडल्याच्या नंतर आपण यामध्ये बघूया की कोणती साईट. सध्या तरी ही नव्यान नोंदणी तुम्हाला करायची असेल तर इथं लिहून येत आहे. नव्यान नोंदणी करायची असेल तर तुम्हाला मूळ कागदपत्र घेऊन सन्या तालुका सेतूवर उपस्थित राहावे. सध्या ही साईट बंद आहे. परंतु आपण एका साईटने आपण एक टॅब चालू ठेवलेला आहे याच्यातला. जसा हे 1 2 3 4 5 6 टॅब आहे मित्रांनो. तर याच्यातली एक टॅब आपल्याला सुरू ठेवण्यात आली आहे. म्हणजे हे जे कामगार नोंदणी आहे हे तुमचं तालुका सेतूवर होईल. हे ऑनलाईनचं बी सॉरी मित्रांनो, हे बांधकामचं हे जे दाव्याचं असते क्लेमचं, हे सुद्धा तुमचं ऑनलाईन सेतूवर होईल. आणि बांधकाम ऑनलाईन नूतनीकरण म्हणजे नव्यान ज्याचं नूतनीकरण आहे त्याचं बी हे तिथंच होईल. अपडेटचं बी तिथंच होईल. फक्त आपण हे जे टॅब आहे बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा, फक्त हे टॅब सुरू ठेवण्यात आली आहे. तर हे एक तरी काम आपल्यासाठी बरं झालं आहे की एक टॅब सुरू ठेवण्यात आली आहे. हे टॅब सुरू ठेवण्यात आली आहे. याचं काम आपण म्हणजे घरू बसल्या आपण पाहू शकतो की आपलं काम कुठपर्यंत आलं आहे, बांधकामचं काम कुठपर्यंत आलेलं आहे, आपलं पेंडिंग आहे की आपला त्रुटीत टाकला. अगर आपला मंजूर झाला तर आपण ह्या टॅबमधून आपण घरबसल्या 1 रुपयाची पावती फाडू शकतो. तुमच्या मोबाईल तुम्ही पाहू शकता, तुमचीवाली प्रोफाईल पाहू शकता. तुमचं बांधकामची तुम्ही नोंदणी केली तालुका सेतूवरून, तर तुम्ही हे घरबसल्या इथून ह्या टॅबमधून पाहू शकता. तर हे आपण आता सध्या लॅपटॉपमधून पाहत आहे, तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा हे टॅब पाहू शकता. तर आपण याला टॅप करूया आता ह्या साईटला मी टच केलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण टच केल्याच्यानंतर आपण आता समोरच्या इंटरफेसमध्ये जाऊया. त्याच्यानंतर इथं लिहून येत आहे तुमचा आधार
नंबर टाका जो तुम्ही बांधकामच्या याच्यामध्ये दिलेला आहे, तो नंबर टाका, आधार नंबर, आणि इथं मोबाईल नंबर टाका जो तुम्ही दिलेला आहे. तर सगळ्यात अगोदर मी आधार नंबर टाकून देतो. आणि त्याच्यानंतर मित्रांनो मी यामध्ये मोबाईल नंबर टाकून देतो जो मी बांधकाममध्ये दिलेला होता. त्यानंतर मी प्रोसीड टू फॉर्मवर क्लिक करतो मित्रांनो. आता जो मी बांधकाममध्ये मोबाईल नंबर दिला होता त्याच्यावर मला OTP येईल. तो OTP मी इथं टाकून देईन. तर मित्रांनो मी 1 मिनटं वाट बघितली, मला OTP आली नाही. पुन्हा मी रिसेंट OTPवर मी क्लिक करतो. पुन्हा मी वेट करतो OTP यायची माझ्या मोबाईलवर. तर मित्रांनो मला OTP आलेली आहे. तर मी OTP टाकून देत आहे यामध्ये. तर मित्रांनो मला OTP आली आहे. OTP मी टाकून दिली आहे याच्यामध्ये. आता मी याला व्हॅलिडेट करून टाकतो. अशा प्रकारे मी माझ्या प्रोफाईलमध्ये आलो मित्रांनो. आता माझी प्रोफाईल मी स्थिती पाहू शकतो यामधून की माझी नोंदणी स्थिती पाहू शकतो. माझी नोंदणी स्थिती एक्सपर्ट आणि ॲक्टिव्ह आहे, म्हणजे चालू आणि मंजूर आहे. तर मित्रांनो तुम्हाला मी पावती काढून दाखवतो. तुम्हाला इथूनच तुम्ही नव्याने नोंदणी केली असाल, त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईलवर पाहायचं असला महिना, 2 महिने, 3 महिन्याच्या कालावधीनंतर मोबाईलवर चेक करायचा मित्रांनो. अशाच प्रकारे तुम्ही मोबाईलवर चेक करू शकता, फक्त प्रिंट काढू शकत नाही. प्रिंटसाठी तुम्हाला जे ऑनलाईन जे काम करता त्याच्याजवळ प्रिंटर आहे त्यांच्याजवळून तुम्हाला 1 रुपयाची पावती तुम्ही काढू शकता. तर आपण याच्यामधून आता प्रिंट काढून बघूया. मी प्रिंट काढून तुम्हाला दाखवतो, कारण माझ्याजवळ प्रिंटर आहे मित्रांनो. तर मी तुम्हाला प्रिंट काढून दाखवू शकतो. तर त्याच्यानंतर मित्रांनो हे इथं रिन्यूअल आहे. ह्या रिन्यूअलच्या ठिकाणी क्लिक करायचं मित्रांनो. क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो याला थोडंसं खाली घ्यायचं मित्रांनो हे. हां, त्याच्यानंतर मित्रांनो इथं पेमेंट डिटेल आहे. इथं पेमेंट डिटेलला दाबायचं, म्हणजे टच करायचं. त्याच्यानंतर हे थोडंसं खाली घ्यायचं मित्रांनो. याच्यानंतर हे प्रिंट कॅश लिहिलं आहे मित्रांनो. प्रिंट कॅश याच्यामधून आपण 1 रुपयाची पावती फाडू शकतो. हे माझं प्रोफाईल आलं मित्रांनो पूर्ण कामगारचं. आता याच्यातून आपण प्रिंटसाठी याला ऑर्डर द्यायची. हे प्रिंट आता इथून माझी निघणार मित्रांनो. आता प्रिंटसाठी ऑर्डर दिली आहे मी ना. हे झाली माझी प्रिंट आली. इथं आपल्या लॅपटॉपवर दिसत आहे. याला प्रिंटचं आपण ऑर्डर देऊन द्या. आता माझा हा प्रिंटर तुम्हाला प्रिंट काढून दाखवणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण घरबसल्या एकतरी टॅब सुरू ठेवले आपल्यासाठी, तर घरबसल्या आपण असे प्रिंट काढू शकतो. हे बघा मित्रांनो, ही माझी प्रिंट आहे मित्रांनो. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. तर ही 1 रुपयाची प्रिंट मित्रांनो आली. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण घरबसल्या एकतरी काम करू शकतो. आपल्याला तिथं जायची गरज नाही, रांगेत लागायची गरज नाही, 500-1000 रुपये रोज पाडून तिथं जायची गरज नाही. इतकं तरी काम आपलं घरबसल्या होऊ शकतो. तर ठीक आहे मित्रांनो, अशी होती हे घरबसल्या एक टॅब. तुम्हाला दाखवायचं होतं की एक टॅब आपलं कसं काम करते आणि आपल्याला पाहता येते की आपला मंजूर झाला की पेंडिंगमध्ये आहे. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.